नमस्कार मंडळी, मी संगीता. महालक्ष्मीची कृपा आपल्यावर सतत राहावी व लक्ष्मी आपल्या घरी नेहमी राहावी. तिने आपल्या घरी सतत वास करावा. आपला संसार सुखासमाधानाने व्हावा व आपल्या मुलाबाळांना सुख समाधान लाभावे याकरता अनेक जण महालक्ष्मीचे व्रत आवर्जून करतात. आपल्या सगळ्यांना या व्रताचे उत्तम फळ देखील मिळतं. जे कोणी हे महालक्ष्मी व्रत मनोभावे करतं त्यांना निश्चितच ही महालक्ष्मी प्रसन्न होते. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी करून शेवटच्या गुरुवारी याचं उद्यापन केलं जातं. जर आपल्याला मार्गशीर्ष महिन्यात हे व्रत करायला जमलं नाही तर कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून हे व्रत सुरू करता येतं आणि त्याच महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी आपल्याला या व्रताचं उद्यापन करता येतं. काही भाविक तर हे व्रत अगदी वर्षभर सुद्धा करतात. बघा, ही पोथी आहे. ह्या पोथीवर हा फोटो आहे. हा फोटो सुद्धा तुम्ही कट करून इथे एका पुठ्ठ्यावर लावू शकतात आणि त्याची सुद्धा पूजा करू शकतात. तुमच्याकडे जर फोटो नसेल तर हे सुद्धा तुम्ही लावू शकतात. आता या पोथीमध्ये सगळी माहिती दिलेली आहे. ही वाचून सुद्धा तुम्ही पूजा करू शकता. ती कहाणी सुद्धा आहे. त्यात ही कहाणी आपल्याला नंतर शेवटी वाचायची असते. या महालक्ष्मीच्या व्रताच्या पहिल्या गुरुवारी आपण जशी पूजा करणार आहोत तशीच पूजा आपण मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारपर्यंत करणार आहोत. अशीच पूजा मांडणी आपण करणार आहोत. ज्यांचे पहिले वर्ष असेल त्यांना तर हा व्हिडिओ अतिशय उपयोगी ठरेल. आता पूजा मांडणी करण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले घर स्वच्छ करायचे आहे. दारात रांगोळी काढायची आहे. ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणार आहोत तिथे सगळ्यात आधी आपल्याला सगळ्या साहित्यांची जमवाजमव करायची आहे. असं केल्याने आपल्याला सारखे सारखे उठावे लागत नाही आणि एकाग्रचित्ताने पूजा होऊ शकते. आता पूजा करताना आपलं तोंड एकतर पूर्वेकडे असावं किंवा पश्चिमेकडे असावं, अशीच जागा आपण निवडायची आहे. सगळ्यात प्रथम आपण जिथे पूजा मांडणार आहोत तिथली जागा आपण स्वच्छ करायची आहे, पुसून घ्यायची आहे. त्यावर आपल्याला चौरंग किंवा पाट मांडायचा आहे. आता आपल्याला पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे मी तुम्हाला सांगते. हळद, कुंकू, अक्षता घेतलेल्या आहेत. आपण विड्याची तयारी केलेली आहे. पानं घेतलेली आहे. बदाम, हळकुंड, सुपारी, खारीक घेतलेलं आहे. वस्त्र घेतलेले आहे. पंचामृत घेतलेलं आहे. मूर्ती घेतलेली आहे देवीची. गणपतीची मूर्ती घेतलेली आहे. गणपतीची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी घेऊ शकता. तुपाचा दिवा घेतलेला आहे. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य घेतलेला आहे. दूध साखरेचा नैवेद्य घेतलेला आहे. तांब्या भरून घेतलेला आहे. उदबत्तीचं स्टँड घेतलं आहे. घंटी घेतलेली आहे. कलावा घेतलेला आहे आणि अत्तर घेतलेला आहे आणि आकपेटी घेतलेली आहे. देवीची मूर्ती घ्या किंवा फोटो घ्या. माझ्याकडे फोटो आहे, मी तो फोटो घेतलेला आहे. समई घेतलेली आहे, त्यात तेल घातलेलं आहे आणि तो आपण घेतलेला आहे. छोटा दिवा सुद्धा आपण घेतलेला आहे. देवीचा मुखवटा आणि मुकुट घेतलेला आहे. हे असलं तर लावा, नाही तर नसलं तरी काही हरकत नाही. 2 पोथ्या घेतलेल्या आहे. हे बघा, हे सुंदर असा मुखवटा आहे, तो आपण नारळाला लावणार आहोत. कलश घेणार आहोत. तामण घेणार आहोत. तामणात थोडे तांदूळ घेणार आहोत. आपण फुलं घेणार आहोत. हार घेणार आहोत आणि फळं सुद्धा घेणार आहोत. 5 प्रकारची फळं घेतलेली आहेत. उदबत्ती घेणार आहोत. रांगोळी घेणार आहोत. एक तांब्या भरून साधं पाणी घेणार आहोत. त्याचबरोबर आपण आंब्याची पानं सुद्धा घेतलेली आहे. चौरंग घेणार आहोत. चौरंग नसेल तर पाट घेणार आहोत आणि त्यावर पूजा मांडण्यासाठी आपण लाल कपडा सुद्धा घेणार आहोत. तुमच्याकडे लाल कपडा नसेल तर तुम्ही एखादं ब्लाऊज पीस घ्यायला काहीच हरकत नाही. आता आपण जिथे पूजा मांडणार आहोत ती जागा आपण कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची आहे. तिथे छोटीशी रांगोळी काढायची आहे आणि रांगोळी काढल्यानंतर आपल्याला चौरंग किंवा पाट तिथे मांडायचा आहे. मी छोटीशी रांगोळी काढलेली आहे आणि त्यावरच चौरंग आपण ठेवलेला आहे. हे बघा, हा चौरंग मी ठेवलेला आहे. चौरंग नसेल तर तुम्ही पाट घेऊ शकता. त्या चौरंगावर आपण लाल कापड अंथरणार आहोत. तुमच्याकडे लाल कापड नसेल तर ब्लाऊज पीस, एक नवं कोरं आपण ब्लाऊज पीस घेणार आहोत. ते सुद्धा ठेवलं तरी काही हरकत नाही. मी 2 ताटल्या ठेवलेल्या आहेत आणि त्या ताटल्यांमध्ये किंचित आपण अक्षता ठेवणार आहोत. तांदूळ घेतलेले आहेत, त्यावर हळदी कुंकू वाहिलेलं आहे आणि आता आपल्याला समई आणि दिवा प्रथम लावून घ्यायचा आहे. कोणतीही पूजा करण्यापूर्वी किंवा कोणत्याही पूजेच्या सुरुवातीला आपण दिवा लावून घेत असतो. ते दिवे मी आधी लावून घेणार आहे. समईला आणि दिव्याला आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे. समईच्या वातीला आणि दिव्याच्या वातींना सुद्धा आपल्याला हळद कुंकू लावायचं आहे आणि मगच आपल्याला दिवा लावायचा आहे. आता इथे तुम्ही तुपाचा दिवा सुद्धा लावू शकतात, पण तुपाचा दिवा थंडीत लावता येत नाही कारण तूप आपलं थिजतं आणि तूप थिजल्यामुळे आपला दिवा वारंवार विझण्याची शक्यता असते. म्हणून आपण तेलाचाच दिवा इथे लावलेला आहे. दोन्ही दिवे लावून घेतलेले आहेत. आता आपल्याला एक ताम्हण घ्यायचं आहे आणि ताम्हणात आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे. त्याथे स्वस्तिक काढायचं आहे किंवा अष्टदल कमल सुद्धा काढून घेतलं तरी काहीच हरकत नाही. त्यावर आपल्याला हळद कुंकू व्हायचं आहे आणि ते आपल्याला बाजूला ठेवायचं आहे.
हे बघा हळद कुंकू वाहिलेलं आहे आणि मी थोडंसं साईडला ठेवलेलं आहे. आता आपल्याला कलश घेतलेला आहे, हा पाण्याने भरून घेतलेला आहे कलश. त्यात आपल्याला सुपारी टाकायचा आहे, पैसा टाकायचा आहे, दुर्वा टाकायचे आहेत आणि त्यातच आपल्याला हळद कुंकू आणि फूल व्हायचं आहे. आणि हे बघा मी पैसासुद्धा टाकलेला आहे, फूलसुद्धा टाकलेलं आहे. आणि आता आपल्याला या कलशाला कलावा बांधायचा आहे. हा कलावा बांधल्यानंतर आपल्याला कलश ठेवायचा आहे आणि कलशावर आपल्याला स्वस्तिकसुद्धा काढायचं आहे. हे बघा मी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे आणि 5 बोटं आपल्याला हळद कुंकवाची ओढायची आहे. हे बघा हे आपला कलश असा तयार झालेला आहे. आता या कलशात आपण आंब्याची पानं खोचलेली आहेत. आंब्याची पानं नसतील तर आपली साधी पानं तुम्ही घेतली तरी चालतील. ही बघा ही मी अशी पानं खोचून घेतली आहे. आपल्याला या तांब्यावर आपल्याला नारळ ठेवायचा आहे. ही सगळी पानं आपण अशी खोवलेली आहेत आणि त्यावर आपल्याला नारळ ठेवायचा आहे. हा बघा हा नारळ आपल्याला यावर ठेवायचा, शेंडी वर येईल अशा पद्धतीने हा नारळ व्यवस्थित ठेवायचा आहे. या नारळाला मी मुखवटा लावून घेतलेला आहे आणि मुकुटसुद्धा लावून घेतलेला आहे. कलशाच्या शेजारी आपल्याला फोटो ठेवायचा आहे. फोटोच्या खाली थोड्याशा मी अक्षता ठेवलेल्या आहे आणि आपल्याला त्यावर फोटो ठेवायचा आहे. हा फोटो फक्त मी पुसून घेतलेला आहे, ओल्या कपड्याला मी पुसून घेतलेला आहे. आता तुमच्याकडे फोटो नसेल तर तुम्ही मूर्ती घेऊ शकतात, मूर्ती नसेल तर तुम्ही पोथीतला तो फोटो काढून तुम्ही त्याची स्थापना करू शकतात. आता आपण गणपती बाप्पांना अभिषेक घालून त्यांची स्थापना करणार आहोत. 3 वेळा साध्या पाण्याने, 3 वेळा पंचामृताने आणि 3 वेळा परत साध्या पाण्याने आपण अभिषेक घालणार आहोत आणि गणपतीची मूर्ती स्वच्छ पुसून घेणार आहोत. सगळ्यात प्रथम आपण गणपती बाप्पांना अभिषेक घातलेला आहे. त्यानंतर आपण देवीला अभिषेक घालणार आहोत आणि आपण गणपतीची आणि देवीची स्थापना करणार आहोत. तुमच्याकडे गणपती बाप्पांना मूर्ती नसेल तर आपण सुपारी तिथे ठेवायची आहे. देवीला अभिषेक घालण्यासाठी आपण सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा आपण जप करणार आहोत. त्यानंतर आपण गणपती बाप्पा आणि देवीसाठी आपण अक्षता वाहणार आहोत. त्यानंतर गणपती बाप्पांच्या आवडत्या दुर्वा वाहणार आहोत. गणपती बाप्पांचं लाल फूल आवडतं ते सुद्धा आपण गणपती बाप्पांना वाहणार आहोत. देवीसाठी आपण पिवळं फूल वाहणार आहोत. त्यानंतर ही पोथी आहे ती आपण कलशाला अशी टेकून ठेवणार आहोत. गणपती बाप्पांसाठी आपण वस्त्रसुद्धा अर्पण करणार आहोत. हे बघा हे मी वस्त्र गणपती बाप्पांना घातलेलं आहे. जास्वंदाचं फूल सुद्धा मी गणपती बाप्पांना अर्पण केलेलं आहे. त्यानंतर मी बाप्पांसाठी तांब्या भांडं भरून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आपण घंटीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. घंटी स्वच्छ घासायची आहे, पुसायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हळद कुंकू आणि फूल व्हायचं आहे. देवीला हार घातलेला आहे आणि थोडंसं फुलांचं डेकोरेशन पण मी केलेलं आहे. महालक्ष्मीला आपल्याला विडा द्यायचा आहे तर मी जोड पान घेतलेलं आहे. देठ असलेलं पानं घ्यायची आहे आपल्याला. त्यात हळकुंड, बदाम, खोबरं, सुपारी, खारी हे सगळं द्यायचं आहे. हळद कुंकू व्हायचं आहे आणि फूल व्हायचं आहे. हळकुंडही आपल्याला लेकुरवाळी हळकुंड त्यात घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला भरीव चौकोन करायचा आहे. तिथे आपल्याला गुळ खोबऱ्याचा गणपती बाप्पांसाठी नैवेद्य ठेवायचा आहे. या छोट्या अशा वाटीत मी दूध आणि साखरेचा नैवेद्य घेतलेला आहे. तो सुद्धा आपल्याला महालक्ष्मीसाठी ठेवायचा आहे. भरीव चौकोन केलेला आहे तिथे आपण मी नैवेद्य ठेवलेला आहे. त्यानंतर बाप्पांना आपल्याला अत्तर सुद्धा लावायचं आहे. त्यानंतर आपल्याला महालक्ष्मी समोर भरीव चौकोन करायचा आहे पाण्याचा आणि त्यानंतर आपल्याला फळांचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. 5 प्रकारची 5 फळं तुम्ही घेऊ शकतात किंवा 5 केळीसुद्धा घेतली तरी काहीच हरकत नाही. आता मी देवीसमोर दिवा लावणार आहे त्यामुळे मी फळं पाटावर शिफ्ट केलेली आहेत आणि इथे मी देवीसमोर दिवा लावून घेतलेला आहे. देवीला सुद्धा हळद कुंकू वाहिलेलं आहे. कलशाला सुद्धा हळद कुंकू अक्षता वाहिलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला तुपाचा दिवा सुद्धा लावायचा आहे. धूप दीप आणि आपल्याला ओवाळायचा आहे. दिव्याला सुद्धा आपण हळद कुंकू व्हायचं आहे तुपाच्या दिव्याला आणि तिथे फुलं ठेवलेली आहेत आणि आता आपण देवाला निरांजनीने ओवाळून घ्यायचं आहे. सगळ्यात शेवटी आपल्याला देवापुढे रांगोळी काढायची आहे. आता हे व्रत कोण कोण करू शकतात तर हे व्रत सगळे करू शकतात. स्त्री, पुरुष, मुली, मुलं, विधवा सगळेजण हे व्रत करू शकतात.
आता ही मी पूजा अगदी साधी सोपी सांगितलेली आहे. बऱ्याच जणी बाहेर हॉस्टेलला राहतात किंवा बाहेरच्या देशात असतात, त्यांना हे सगळं साहित्य सगळ्या गोष्टी मिळतीलच असं नाही. म्हणून ही साधी सोपी पूजा आपण इथे केलेली आहे. तर समजा एखाद्या गुरुवारी तुम्हाला विड्याची पानं मिळालीच नाही किंवा बाहेरच्या देशात तुम्ही राहत असाल तर तिथे मिळालीच नाही, तर एक तांदळाची रास ठेवायची, त्यावर हळद कुंकू व्हायचं, हळकुंड बदाम खोबरं सुपारी खारीक हे सगळं ठेवायचं आणि नमस्कार करायचा. एखाद्या गोष्टीसाठी अडून राहायचं नाही, आपण पूजा मात्र नक्की करायची. ही पूजा आपल्याला शक्यतो सकाळीच करायची आहे आणि नंतर पोथी वाचली तरी चालेल. सकाळी वेळ नसेल, गडबड असेल तर हे सगळं सकाळची कामं आटोपल्यानंतर तुम्ही पोथी वाचली तरी काहीच हरकत नाही. आता नोकरीच्या निमित्ताने तुम्हाला दिवसभर पूजा करायलाही वेळ मिळाला नाही तर संध्याकाळी ही पूजा तुम्ही केली तरी चालेल. या दिवशी दिवसभर उपवास करावा आणि संध्याकाळी गोडाचा नैवेद्य करून नैवेद्य दाखवावा आणि उपवास सोडावा. व्रताच्या दिवशी जर तुम्हाला काही अडचण आली तर फक्त उपवास करावा, पूजा मांडू नये. त्यानंतर आपल्याला एक एक्स्ट्रा उपवास करायचा आहे. व्यवस्थित पूजा मांडून आपल्याला उपवास करायचा आहे आणि पूजा पण करायची आहे. प्रेग्नंट स्त्रियांनी पण हा उपवास शक्यतो करूच नाहीये. मनोभावे फक्त पूजा पोथी वाचावी, सुतक वगैरे आले तर ही पूजा करू नये. व्रताच्या दिवशी पुस्तकेतील कथा, महालक्ष्मी मातेचं अष्टक मंत्र, आरती या साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्यापैकी जेवढे वाचणे शक्य होईल तेवढे आपल्याला अवश्य वाचायचं आहे, नामस्मरण करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्रताच्या दिवशी कोणाशीही वादविवाद घालू नये, भांडू नये. व्रत करताना त्या दिवशी अजिबात दुपारी झोपू नये. या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत. आता सकाळी तुमची कथा पोथी कहाणी सगळं वाचून झाले असेल तर संध्याकाळी फक्त आरती करून नैवेद्य दाखवून आपल्याला उपवास सोडायचा आहे. आपण जेव्हा देवाला नैवेद्य काढतो तेव्हा आपल्याला गाईला सुद्धा नैवेद्य काढायचा आहे आणि गाईला आपल्याला तो खायला घालायचा आहे. जे आपण देवाला नैवेद्य दाखवतो तेच ताट आपण जेवायला घ्यायचे आहे, जेणेकरून ते अन्न वाया जाणार नाही किंवा खराब पण होणार नाही. नैवेद्य दाखवल्यावर लगेच म्हणजे 15-20 मिनिटांनी आपण ते लगेच ग्रहण करू शकतो. असेच व्रत मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी आपल्याला करायचे आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला म्हणजे शुक्रवारी ही पूजा आपल्याला उचलायची आहे. आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि म्हणायचे आहे की हे महालक्ष्मी, मी तुझी पूजा अगदी साध्या मनाने केलेली आहे. माझे काही चुकले तर मला मोठ्या मनाने माफ कर, असे म्हणून नमस्कार करावा. प्रथम कलश उचलावा, 3 वेळा उचलावा आणि परत ठेवावा आणि चौथ्यांदा उचलावा आणि आपल्या कपाळाला लावून आपण तो कलश उचलायचा आहे. देवीचा दुधाचा नैवेद्य आणि पंचामृत आपल्याला गुरुवारी संध्याकाळीच तो घ्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी फळांचा नैवेद्य आपल्या कुटुंबातील सगळ्यांनी ग्रहण करायचा आहे. कलशातील पाणी तुळशीला घालायचे आहे आणि निर्माल्य आपल्या झाडाखाली एक खड्डा करून त्यात टाकून द्यायचे आहे. नारळ तसाच ठेवायचा आहे. पुढच्या गुरुवारी तोच वापरायचा आहे. पण नारळ जर तडकला किंवा त्यातले पाणी संपले असेल तर तो आपण फोडून नैवेद्य म्हणून घ्यायचा आहे. नंतरच्या गुरुवारी आपण दुसरा नारळ घ्यायचा आहे आणि खराब झाला असेल तर तो सरळ टाकून द्यायचा आहे. अशी मनोभावे आणि मनापासून जर तुम्ही पूजा केली तर महालक्ष्मी खरोखर आपल्यावर प्रसन्न होते. मनोभावे पूजा केल्यानंतर महालक्ष्मी आपल्याला निश्चित फळ देत असते. एकदा अनुभव नक्की घेऊन बघा. मला वाटतं माझा हा व्हिडिओ तुम्हाला खूप उपयोगी ठरेल. अशी पूजा तुम्ही नक्की करून बघा. महालक्ष्मीची कृपा तुम्हा आम्हावर सगळ्यांवर होऊ दे अशी आशा व्यक्त करते. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.